मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मुंबईमध्ये भाडेकरू राहत असलेल्या धोकादायक नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय। पात्र भाडेकरूंना आता 300 ते 1292 चौरस फुटांचं घर मिळणार आहे। दरम्यान विकास नियंत्रण आणि प्रोत्साहक नियमावली 2034 मधील तांत्रिक अडथळे दूर केल्यामुळे या नॉन सेस इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर झालेत, अशी माहिती महापालिकेच्या विकास नियोजन खात्याचे प्रमुख राजेंद्र झोपे यांनी दिली आहे। तर या धोरणामुळे आता भाडेकरू आणि मालक अशा दोघांचाही फायदा होणार आहे। आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठीच आहे। लोकलचं तिकीट महागण्याची शक्यता आहे, कारण पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड आदी प्रकल्पांसाठी MRVCला 21,000 कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागणार आहे आणि याच कर्जाची परतफेड करता यावी यासाठी उपनगरीय रेल्वे तिकिटावरील अधिभार हा 18% 25% करण्याचा MRVCचा प्रस्ताव आहे। तर अधिभार वाढल्यास लोकलचं तिकीट देखील आता महागणार आहे। बघत पुढची बातमी। आज रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 24 तास ठाण्याचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जांभूळ जलशुद्धीकरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करण्यासाठी ठाण्यामध्ये 24 तासांसाठी पाणी बंद ठेवलं जाईल आणि त्यामुळे ठाणे महापालिकेच्या कळवा, खारेगाव, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर, घोलाई नगर, रेतीबंदर, विटावा तसंच मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई तसंच इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुंपाडा क्रमांक 1 या सगळ्या भागाला पाणी पुरवठा होणार नाहीये। त्यामुळे पाणी ठाणेकरांनी आता जपून वापरायला हवं। सध्याचा धरणातला पाणीसाठा आणि पुणेकरांचा वापर पाहता पुण्यामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नामुष्की ओढवू शकते आणि तसे संकेतच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले। पुण्याला सध्या 1350 दशलक्ष घनफूट पाणी पुरवठा केला जातोय, तर दुसरीकडे पुण्याच्या धरणांमध्ये दरवर्षीपेक्षा 20% कमी पाणीसाठा शिल्लक आहे। जर पुणेकरांचा पाण्याचा वापर असाच राहिला तर मे, जून आणि जुलैसाठी पाण्याचा एकही थेंब शिल्लक राहणार नसल्याची भीती गिरीश बापट यांनी व्यक्त केली आहे। ते जर पाणी आपण वापरलं नाही काटकसरीने तर शेवटी मे, जून, जुलै हे 3 महिने असे होतील की आपल्याला 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणीच नाही मिळणार। इव्हपोरेशन त्याच्यात आपण धरलेलं आहे। जितका धरणात पाण्याचा साठा आहे तो शेतीला आणि पिण्याला समसमान वापरावा। आज 20% कमी आहे, ती 20% कपात कशी करायची हे सर्व नगरसेवकांशी, विरोधी पक्षनेत्यांशी, आमदारांशी, महापालिका पदाधिकाऱ्यांशी बोलून काही ना काहीतरी करावंच लागेल। बघूयात पुढची बातमी। दूध विक्रीसाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास बाटलीत दूध द्यावं लागेल। त्यामुळे दुधासाठी ग्राहकांना प्रति लिटर 10 ते 15 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागेल, असा निर्णय राज्य दूध कल्याणकारी खासगी दूध उत्पादकांनी घेतलाय। प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देखील राज्यात दूध उत्पादकांनी दिलाय। प्लास्टिक बंदीचा फटका दूध उत्पादकांना बसतोय आणि नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर सोनाई दूधचे संचालक आहेत माने। काय सांगाल, नेमकं काय एकंदरीतच जाणवतंय? प्लास्टिक बंदीचा काय फटका बसतोय दूध उत्पादकांना? राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केलेली आहे। म्हणजे 50, तसं पाहिलं तर प्लास्टिक बंदी 50 मायक्रॉनच्या वरती नसली पाहिजे होती, पण त्यांनी तो निर्णय घेतल्यामुळं EPRचा कायदा आणलेला आहे। म्हणजे EPR म्हणजे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी असा कायदा त्यांनी आणल्यामुळं जे दूध संघामध्ये दुधाची पिशवी या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 लाख लिटर रोजची ग्राहकाला विकली जाते आणि त्या पिशवीसाठी दूध संघावरून ती मुंबई, पुणे मोठमोठ्या शहरामध्ये जाते। त्यामध्ये डिस्ट्रीब्युटर, डीलर, सब डीलर आणि रिटेलर यांच्यापर्यंत ती पिशवी पोचवली जाते आणि सरकारचं असं मत आहे की ती पिशवी ग्राहकापर्यंत गेल्यानंतर एखाद्या महिलेने त्याच्यामधून दूध जर ओतून घेतलं तर ती पिशवी परत रिटेलर, सब डीलर आणि डेअरीपर्यंत पोचली पाहिजे आणि त्याची विल्हेवाट लावून त्या ग्राहकाला 50 पैसे दिले पाहिजेत, अशा प्रकारचा कायदा केला आहे। हे कितपत प्रॅक्टिकली शक्य नाही आणि EPRचा कायदा करत नाही, म्हणून नगरमधली एक फॅक्टरी प्लॅस्टिक बनवणारी, दूध पिशवीचं पॅकिंग बनवणारी ही बंद केलेली आहे। अशा प्रकारच्या सगळ्या फॅक्टऱ्या जर बंद झाल्या तर दूध संघाला प्लॅस्टिक मिळणार नाही
आणि प्लॅस्टिक जर मिळालं नाही तर ते ग्राहकापर्यंत बाटली किंवा आणखी एखाद्या वेगळ्या पॅकिंगमध्ये जर ग्राहकाला पोचवायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये 10 ते 15 रुपयाचा खर्चसुद्धा वाढेल। आणि आत्ता सध्या बाटल्या निर्माण करण्याच्या कंपन्यासुद्धा रोज 50-60 लाख लिटर म्हणलं तर 200 ग्रामची ती बाटली असते, म्हणजे त्याच्यापेक्षा डबल 1,80,00,000 बाटल्या रोज ह्या उपलब्ध होऊ शकतील का? त्याचे कारखाने आहेत का? किंवा ते भरण्यासाठीची सोय कुठल्या दूध संघाकडे आहे का? एकंदरीतच सगळ्याच दूध उत्पादक जे संघ आहेत, दूध डेअरी संचालक आहेत, त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या प्लास्टिक बंदीतून दूध पिशवी जी आहे ती वगळण्यात यावी, जेणेकरून ग्राहकांना त्याचा फटका बसणार नाही। विजन्स निखिल करंदीकर, हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि आता एक दिलासादायक बातमी, नवीन आर्थिक वर्षापासून गृहकर्जावरील व्याजदर घटण्याचे संकेत मिळालेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील सर्व बँकांना दिलेल्या निर्देशांमुळे हा बदल होणार आहे। गृहकर्ज तसंच वैयक्तिक आणि लहान उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा रेपो दराशी सुसंगत असावा अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे। वहाँ हमने ऑलरेडी रिवर पोर्ट भी बनाया और सब काम पूरा होगा, उसका इनॉग्रेशन अगले महीने में कर रहे हैं। तो वहाँ से रो सर्विस यानी एक ही जहाज़ में 50-30 बस या ट्रक और 100-150 कार, और लोग ऊपर में बैठकर अपनी गाड़ी लेकर निकलेंगे यहाँ से भाव के धक्के से, मांडवी उतर जाएंगे, नेरल उतर जाएंगे। तो आपको क्या ये 14 मिनट में नेरल और 17 मिनट में मांडवी है। अब नेरल के साथ साथ हम लोग न्यू मुंबई एयरपोर्ट तक जोड़ रहे हैं।